आनंदी 23 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. आबांना अटॅक आलेला असतो. आबा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात. आबा जीवन मरणाच्या दारामध्ये अडकलेले असतात. ही संधी विद्याधर साधतो आणि तो आंधळ्या आनंदीला मदतीसाठी 3 लाख रुपये घेऊन जातो. नाटका विद्याधर आनंदीला म्हणतो, आनंदी तू अजिबात काळजी करू नकोस. मला माहीत आहे तुझ्या मदतीसाठी कोण बी आलं नाही, पण मी तुझी मदत करणार. पैसे परत देण्याची तू अजिबात काळजी करू नकोस. मला माहीत आहे ना तुझ्याकडून कशा प्रकारे पैसे वसूल करून घ्यायचे आहेत. असं म्हणत विद्याधर आनंदीच्या हातावर पैसे ठेवतो आणि त्याचा हात आनंदीच्या हातावर चोळत असतो. तर त्याच वेळेला आरती विद्याधरचा हात पकडते आणि हात लांब घेऊन जायचा नाही असं त्याला म्हणते. विद्याधर तिथून जातच असतो तर आनंदी विद्याधरला थांबवते आणि त्याच्या हातावर पैसे देत त्याला म्हणते, काही गरज नाही आम्हाला तुझ्या पैशाची. आम्ही गरीब जरी असलो तरी स्वाभिमानी आहेत. मी आंधळी जरी असली पण दुबळी नाही. आमच्या आबांनी आम्हाला गरिबीमध्ये आणि परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जायचं हे शिकवलेलं आहे. तुझ्या भ्रष्टाचारी पैशांची आम्हाला अजिबात गरज नाही. असं म्हणत आनंदी त्याची तिथून हकालपट्टी करते. विद्याधरला आनंदीच्या या बोलण्याचा भयंकर राग आलेला असतो. तर विद्याधर मनात विचार करतो, हिला खूपच माज आहे ना, लवकरच हिचा मी माज उतरेल असं म्हणून तिथून रागाने निघून जातो. तर आरती आनंदीला म्हणते, आपण आता काय करायचे. तर आनंदी दोघींना धीर देते, पोरींनो अजिबात काळजी करू नका, पैशाची होईल सोय कुठून तरी. तर आनंदी रिसेप्शनच्या तिथे जाते आणि तुम्ही ऑपरेशनसाठी फॉर्म भरा असं त्यांना म्हणते. तर रिसेप्शनिस्ट आनंदीला म्हणते, आधी 50,000 रुपये भरावे लागतील तरच आपल्याला ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला घेऊन जाता येईल, अन्यथा त्यांचं ऑपरेशन सुरू होणार नाही आणि लवकरात लवकर पैसे भरा कारण पेशंटचा जीव धोक्यामध्ये आहे. तर वरुण आनंदीला म्हणतो, आनंदी माझ्याजवळ काही पैसे आहेत, मी तुझी मदत करतो. तर आनंदी वरुणला म्हणते, तू नकोस मदत करू, मी माझ्या पैशाची सोय करते. तर आनंदी वरुणकडून पण पैसे घेण्यास नकार देते. तर आनंदी वरुणला आबापाशी जवळ बसण्यासाठी सांगते आणि स्वतः पैशाची सोय लावण्यासाठी जाते. चंदन मात्र सर्व काही प्रकार हा चोरून पाहत असतो. तर आबांनी हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये काढलेला असतो आणि त्याचेच पैसे उचलण्यासाठी आनंदी आणि आरती येतात. तर आनंदी त्या क्लर्कला म्हणतात, आमच्या आबांचा इन्शुरन्स आहे ना, तो लवकर क्लिअर करा आणि आम्हाला त्यांचे पैसे द्या कारण आम्हाला आबांच्या ऑपरेशनसाठी पैसे भरायचे आहेत. तर आबाची फाईल तो ओपन करतो पण आबांचा इन्शुरन्स हा संपलेला असतो आणि ते ऐकताच आनंदीला खूपच मोठा धक्का बसतो कारण तिथून सुद्धा आबांच्या पैशांची सोय झालेली नसते. तर तीच फाईल घेऊन आनंदी शिर्केकडे जाते. तर शिर्के आनंदीला म्हणतो, अगं आनंदी असं होऊ शकत नाही, असं कसं काय गलथानपणा होऊ शकतो, आबांचा इन्शुरन्स कसं काय संपू शकतो, ही चूक कसं काय झाली. तर अनेक प्रश्न आता कंपनीमध्ये उभे राहिलेले असतात कारण बऱ्याच लोकांचे इन्शुरन्स हे संपलेले असतात. तर इथे सुद्धा चंदन चोरून ते सर्व काही ऐकतो. चंदन विचार करतो, ही तर खूप मोठी बातमी आहे की आता ठिणगी तर लावलीच पाहिजे. तर चंदन शलाकाला कॉल करतो. चंदन सर्व घडलेला प्रकार शलाकाला सांगतो. तर शलाका चंदनला म्हणते, वा वा चंदन, लय झकास बातमी दिलीस बघ. आता तू एक काम करायचे, तू ठिणगीमध्ये तेल टाकण्याचं काम करायचे. तर चंदन शलाकाला म्हणतो, नक्की मॅडम, नक्की काय करायचे. तर शलाका चंदनला म्हणते, तू संप कर कारण तुला कंपनीचं लीडर काय फक्त नावाला केलेला आहे का. सर्व कामगारांना गोळा कर आणि आपला विमा संपला आहे, हे लोक विमाकडे लक्ष देत नाही, आपल्याला काही झाले तर आपल्या पोराबाळांचं कसं व्हायचं असं म्हणून आगीत भडका टाकायचा आणि कंपनीमधले काम बंद पाडायचे आणि संप करायचा आणि अजून युगेधरची कशी वाट लावायची हे तुला चांगलंच माहीत आहे. तर चंदन शलाकाला म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढचं काम मी फत्ते करतो. तर इकडे आनंदी पैशाची सोय लावण्यासाठी घरी जात असते. त्याच वेळेला वरुणचा कॉल येतो. वरुण हा आबांसोबत हॉस्पिटलमध्ये थांबलेला असतो.
वरुण काहीतरी आनंदीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आनंदी वरुणला म्हणते, मी पैशांची सोय लावतच आहे, तू तोपर्यंत आबांजवळ थांब. असं म्हणून आनंदी कॉल ठेवून देते. तर आनंदी आरती तिघी मिळून घरामध्ये पैसे घेण्यासाठी जात असतात. तर इकडे चंदन आगेमध्ये तेल ओतण्याचं काम करत असतो. चंदननी सर्व कंपनीमधील कामगार गोळा केलेले असतात. चंदन सर्वांना म्हणतो, आपले इन्शुरन्स संपलेले आहेत, यांनी विम्याचे पैसे आपले भरलेले नाहीत. आपण साहेबांना मालकांना जाब विचारला पाहिजे. तर कामगार लोक चंदनला म्हणतात, असं कधी होऊ शकत नाही, कारण मालक आपल्याला कधी पण मदत करतात. तर चंदन परत त्यांना म्हणतो, माणुसकी आणि पैसा प्रश्न जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा माणुसकी माणूस विसरतं आणि तेव्हा पैसाच कामाला येतो. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. त्यावर कामगार लोक चंदनला म्हणतात, तुझं अगदी बरोबर आहे, जाब तर विचारलाच पाहिजे. एक काम कर, तूच मालकांना प्रश्न विचार, आम्ही तुझ्या पाठीमागे राहतो. तर चंदन त्यांना विचारतो, मी राहतो, पण तुम्ही फक्त तोंड लपून पाठीमागे राहू नका आणि मला समोर करू नका. तर सर्वजण नाही नाही म्हणतात आणि मालकाला प्रश्न विचारण्यासाठी निघून जातात. तर हे सर्व काही चंदन शलाकाचा प्लॅन असतो. तर इकडे आरती आनंदी पैसे घेण्यासाठी घरी आलेले असतात. आनंदी आरतीला म्हणते, आबांनी आपल्याला आपल्या कष्टाचे पैसे जे आपण जमा केले होते त्यांना हातबी लावला नसेल. आपण तेच पैसे आपण आबाच्या उपचारासाठी वापरूया आणि आपण सुद्धा जे जे पैसे ठेवून दिले होते ते पैसे आबाच्या उपचारासाठी वापरूया. तर तिघी बहिणी आबावरती परिस्थिती आल्यामुळे आपले सर्व पैसे गोळा करतात. तिघी बहिणी खंबीरपणे उभा राहिलेले असतात. तर इकडे आर्चीने सुद्धा तिचे जमवलेले गल्ल्यातील पैसे सुद्धा ती गल्ला फोडते आणि आबांच्या उपचारासाठी देते. तर इकडे शलाका तिच्या मॅनेजरला म्हणते, आनंदीला पैशाची गरज आहे, तू एक काम करायचे, आनंदीला गाठायचे आणि आमची मॅडम तुला मदत करण्यासाठी आतुर आहे. आमच्या मॅडम खूप चांगल्या आहेत हे तिला पटवून द्यायचे. आमच्या मॅडमकडनं तू आबांसाठी मदत घे, त्याची परतफेड पण तू करू शकतेस. असं सर्व काही तिला पटवून दे आणि तिला माझी मदत घेण्यासाठी भाग पाड. तर ती मॅनेजर शलाकाला म्हणते, मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती धावत तुमच्याकडे आली पाहिजे, मी आत्ताच तिच्याकडे जाते. तर शलाकाने इथे नवीन डाव उभा केलेला असतो. तर इकडे आनंदी आरती आणि आरची पैसे जमा करतात आणि 1 2 3 4 आबांच्या नाती अतिहुशार असं म्हणत आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार होतात. तर उद्याच्या भागामध्ये शलाका स्वतःहूनच आनंदीला भेटण्यासाठी जाते. शलाका आनंदीला म्हणते, तुझ्यावरची परिस्थिती आली आहे ना, त्याला मी तुझी मदत करेन. आता तूच ठरवायचे, तुला तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे की तुझ्या आबांचा जीव. आता तुला तुझं ठरवायचं आहे. पण आनंदी तिचा स्वाभिमान बाजूला ठेवते आणि शलाका सांगितल्याप्रमाणे तिच्याकडून पैसे घेण्यासाठी तिच्या घरी जाते. तर त्याच वेळेला आनंदी शलाकाकडून पैसे घेत असते. तर सर्व काही आनंदीचे बोलणे रेकॉर्ड होत असते. आनंदीला कॅमेऱ्याचा आवाज येतो. तर आनंदी शलाकाला म्हणते, तुम्ही माझं बोलणं, माझी व्हिडिओ शूटिंग केली आहे ना? त्यावर शलाका आनंदीला म्हणते, हो, मी तुझं सर्व काही रेकॉर्डिंग बोलणं केलं आहे आणि हे सर्व काही आता मी जगासमोर आणणार आहे. तुझा स्वाभिमान हा मातीमध्ये मिळलेला आहे आणि मी तुझी चूक जगासमोर सुद्धा आणणार आहे. तर आनंदीला शलाक्याचा या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे ही बातमी युगेंदरपर्यंत तोपर्यंत शलाकाने पोहोचलेली असते. तर युगेंदर आनंदीवरती खूप भडकलेला असतो, कारण त्याला राग आलेला असतो, माझ्या कंपनीमध्ये काम करणारी मुलगी त्या शलाकाकडे पैसे मागण्यासाठी गेलीच का? तर युगेंदर भडकलेला असतो आणि शिर्केला म्हणतो, आत्ताची आत्ता त्या आनंदीला माझ्यासमोर उभं करा. आता युगेंदर आनंदीला काय बोलणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.